आता एवढी सगळी भाजी बघून मला असं वाटायला भाजीवालीचा फील यायला लागलाय मला. नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आता सकाळचे 5 वाजले होते. आज जरा थंडी जास्तच होती, तर हे निघाले होते गुलटेकडीच्या मार्केटमध्ये. आता हे पुण्यामधील गुलटेकडी फ्रुट्स आणि भाजीचं मार्केट आहे, जिथं फ्रेश एकदम भाजीपाला मिळतो. तर सकाळी सकाळी पोहोचले ते मार्केटमध्ये. शनिवारी तसं मार्केट बंद असतं, त्यामुळे रविवारी जास्त गर्दी असते आणि शनिवारी सुट्टी असल्यामुळे शुक्रवारी पण खूप जास्त गर्दी असते. तर हे दिवस 2 सोडून अधूनमधून हे जात असतात आणि नंतर ऑफिसला पण जायचं असतं, त्यामुळे सकाळी सकाळी लवकर निघालेत मार्केटला. इथं बघू शकताय थंडी वाजते, त्यामुळे सगळे इथे शेकत उभं राहिलेत. द्राक्ष बघितले, पण सध्या द्राक्षाचं सीझन नाही आहे, त्यामुळे आंबट होते म्हणून त्यांनी काही घेतले नाहीत. ॲपल बघितले, अफगाण, काश्मीरी, इराणी अशा वेगवेगळ्या टाईपचे ॲपल होते इथे. त्याच्यानंतर मोसंबी आहे, इथं दिसते मोसंबी. सध्या आवळ्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आवळे पण होते आणि मी पण सांगितले होते त्यांना आवळे आणायला. त्याच्यानंतर इथं बघू शकता वेगवेगळ्या भाज्या दिसतात इथं. नंतर आपले कणसं आहेत खायची. त्यानंतर ही गाडी आली, ह्याची पायनॅपलची गाडी दिसते. माल उतरायचा चालू आहे इथं. तर भाजीपाला दिसतोय. आता हे बघू शकताय फुलांचं मार्केट आहे, किती छान दिसतात हे फुलं. मागे काही वर्षापूर्वी आमच्याकडे झेंडूची फुलं होती, पपईच्या बागा पण होत्या, तर सगळा माल या मार्केटलाच यायचा. आता हे मार्केटला एकटेच असल्यामुळे ह्यांनी काही शूट घेतलं नाही, म्हणजे ह्यांनी भाजी काय काय खरेदी केली ते. तर आता आपण बघूया काय काय भाजी आणले. आता आपल्या इथला लोकलचा कसा रेट आहे आणि तिथला होलसेलचा कसा रेट आहे, हे दोन्ही पण रेट मी बऱ्यापैकी पुढं सांगितलेत तुम्हाला. आणि यांच्यासोबत मी पण खूपदा मार्केटला गेले, कारण त्यांना वाटते की मला पण हे सगळं नॉलेज पाहिजे जे मार्केट विषय असतं ते. त्यामुळे ते मला घेऊन गेले होते. थंडी वाजली का? होती ना थंडी. एवढी सगळं भाजीपाला आणलाय, आता बघूया काय काय आणलंय. मेथीची भाजी कशी आणली? मेथीची भाजी 20 रुपये पेंडी. इथे त्या दिवशी 40 रुपयाला होती. मी जेव्हा गावाकडून आल्यानंतर भाज्या नाही घेतली, कारण मला मेथीचे पराठे बनवायचे होते आयुषला डब्यासाठी. तर 40 रुपयाला पेंडी होती. आणि कोथिंबीर पण काल रात्रीच मी 30 रुपयाला बघितलेली. आज किती होती? आज 10 रुपयाला भेटली. हा. आणि इथं आपल्याला इथल्या लोकलच्या मार्केटमध्ये आपल्याला 30 रुपयाला पेंडी भेटते, तसं बघायला गेलं तर. पण देश आहे, मस्त पण छान आहे. काय काय आणलं? हळद. हळद हळद आहे. हळद आणली ह्यांनी, कारण यांची डाएटची तयारी. कारण आवळ्याचा ज्यूस आणि त्याच्यासोबत थोडेसे हळद पितात रोज ते सकाळी सकाळी, कारण अंगावरची सूज कमी येते हळद पिल्यानंतर. आता ही ओली हळद आहे, कशी आणली? 60 रुपये किलो. किलो आले. आता हे आले आणले, हे नवीन आले दिसतात. कसे किलो आणलेत? हे 30 रुपये किलो. 30 रुपये. जुने आले महाग असतील ना जरा. जुने 40 रुपये होते. हे 30 रुपये किलो आणलेत ना. इथं 10 रुपयाला एवढा चालत येतील आपल्याला. एक किलो आणलेत आले. असं पण आपल्याला गॅलरीत सुकवायला येतील आले, काय नाही, ह्याला जुने करता येतील आपल्याला. त्याच्यानंतर हे बीट दिसतात. ते बीट कसे होते? बीट 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. काकडी इथं कशी आहे काकडी आपल्या? इथं 60 रुपये किलो. अच्छा, म्हणजे अर्ध्या किमतीत आहे. 30 रुपये किलो आहे ना. हो. आणि हे रताळे. रताळे कशाने? रताळे 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. अरे इथं तर टोमॅटो महाग आहेत, तिथे कसे होते? तिथं 40 रुपये किलो.
40 रुपये किलो स्वस्त आहेत मग. इथे जास्त महाग आहे. त्यांचं पण बरोबर आहे. इथं एवढं ओझं घेऊन यायचं आपल्या इथं. पुन्हा त्यांचं रेंट असतं, जिथे विकायला असतं त्यांचं स्टॉलचं. आणि हे आवळे, घरून आवळे आणले होते पण आता ते थोडे राहिले ज्यूस पिऊन. आता हे परत ज्यूस बनवायसाठी आणले. आणि आता मला प्रेग्नेन्सीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असतं, त्यामुळे पण रोज मी आवळा खाते सकाळी. जरा पित्ताचा त्रास होतो, मग कमी होतो थोडा पित्ताचा त्रास. त्यानंतर हे गाजर, तसं तर डाएटसाठी आणले पण गाजर बघितल्यानंतर आयुष्यात गाजरचा हलवा कर म्हणून मागं लागले. गाजर कसं आणले? 40 रुपये किलो. किलो. म्हणजे गाजर काकडी 40 नाही, ही पण 40 नच आहे ना. ही पण 40 न. आवळे मोठे आहेत तसे, आपले घरचे आहेत अजून पण पूर्ण पकलेले नाही, जरा थोडे बारीक आहेत, कवळे आहेत. हे कसे आणलेत? हे आहेत 60 रुपये किलो. किलो. आणि इथं लोकलला मला वाटतं 100 रुपये किलो येतं. होय, 40 रुपयाचा फरक एका किलो माल. हे काय आहे? सांग बरं काय. आपल्या गावाकडे तर नाही पिकत, काय माहित नाही मला काय आहे. सिंगाडे म्हणतात, सिंगाडे. मी पण आता फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. तुम्हीच बनवायचं. नाही, हे बहुतेक असे पण चालतात, कच्चे खाल्ले चालतात. होय. आणि ह्याला नाहीतर आपलं बॉईल करून घ्यायचे. हां. बघू ट्राय तर करू कसं ट्राय लागतं. करू. हां, युट्यूबला तुम्हाला नक्की दाखवेन काय बनवलं ह्याचं. तुम्हाला काय माहित असेल ना ह्याच्याबद्दल, कसं बनवायचं काय, तरी पण सांगा. आमच्या गावाला काही पिकत नाही हे जास्त, त्यामुळे मला ह्याची काही आयडिया नाही जास्त. म्हणजे मी तर पहिल्यांदाच बघते एवढ्या दिवसात. भरपूर आणले. कसं आहे, कसं असते हे? हे 50 रुपये किलो भेटले. अच्छा. पण इथं मी आपल्या इथे भाज्यावाल्यांकडे पण कधी बघितलं नाही. मी पण नाही, मी पण फर्स्ट टाइम पाहिलं इथं. हां. आता ह्याच्यामध्ये मटर आहे आणि पावटा आहे. तर म्हणजे मटर पावटा मी ह्यासाठी आणायला सांगितलं की बाकीच्या भाज्या आहेत ही जरा जास्त दिवस राहते, त्यामुळे हे आणायला सांगितलं होतं. बाकीच्या भाज्या एकतर एवढ्या लांबून आणायच्या, जास्त क्वांटिटीमध्ये आणायच्या, आणि त्यात संपायला पाहिजे. असताना आम्ही तिघ आहे फक्त, घरी असतं तर संपलं असतं. मग आता हे कसं आणलं? मटर 100 रुपये किलो होता आणि पावटा 80-90. हां, तसं भाज्या महाग झाल्या ना आता, तुम्हाला पण माहित असेल त्या मानाने. नाहीतर असा मटर कमी मध्ये भेटतो आपल्याला, मला वाटतं 60 रुपये किलो वगैरे भेटतो. अजून थोडा सीझन आल्यानंतर आता भाज्या महाग आहेत. आता एवढी सगळी भाजी आणि मला भरपूर काम आहे. ही सगळं नीट करायचं, फ्रीजमध्ये व्यवस्थित लावायचं. आता फ्रुट्स कडक आहेत ते, सांग कसे होते ॲपल? 1300 रुपये 10 किलो. म्हणजे 130 रुपयाला किलो पडतात का? हा, पण ह्याच्यात व्हरायटी वेगवेगळ्या आहेत नाही का. अच्छा. 900 रुपयापासून पण भेटते. 900 अच्छा. ते 1500 रुपये किलो पर्यंत. अच्छा. हे कसं आहे, कडक पण आहे आणि खायला पण एकदम गोड आहे. हे कसं आहे, असं वाजून बघायचं, कटकट वाजलं हां. काही काही असतं ते असं एकदम सॉफ्ट असतं. हां, आणि हे कसं ज्युसी स्पंज सारखं. हां, बरोबर. कडक आहे, त्यामुळे त्याचं रेट थोडा महाग आहे. हां हां. अजून बाकीचे काय फ्रुट्स आणले? बाकी मग त्याच्यात खरबूज आहे. हां, खरबूज आपल्याला आता काढून ठेवायला लागतील, कारण फ्रीजमध्ये तर एवढी जागा नाही आपल्या, आणि असंच ठेवलं तर पाणी सुटेल त्याला, त्यामुळे मोकळीच ठेवायला लागतील. आता हे पायनॅपल
हे फक्त आईसाठी आणले, म्हणजे तुम्ही कमेंट करताल की मला चालत नाही किंवा खायचं नसतं म्हणून, पण हे आईसाठी आणले. सकाळी जातानाच तो स्कूलमध्ये म्हणत होता की गावाकडे जे पायनॅपलचं झाड लावले ना, तर त्या झाडाला पायनॅपल कधी लागणार आहेत. मग ह्यांनी त्यासाठी आणले ते पायनॅपल. आणि आपल्या इथं मी रात्री मार्केटला गेली होती तर 120 रुपयाला एक होतं, तिथं 50-50 रुपयाला. हा 50ला आहे एक. आता हे पेरू माझ्यासाठी आणले. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते आणि प्रेग्नेन्सीमध्ये व्हिटॅमिन सी साठी तसं आम्ही आवळा पण खाते, पण मला जास्त पेरू बरं वाटते खायला. आवळा जरा तुरट आंबट असं लागतं, हेल्थसाठी म्हणून खायचा, जास्त आवडत नाही मला, पण पेरू छान आहे, आवडतो मला. किती 10 किलो आणले? हे 7 किलो आहेत. पेरू 7 किलो आणलेत, काल तर 50ला 2 किलो होते वाटतं. कसं ते इथं मार्केटमध्ये मला 20ला भेटले 1 किलो. होय. हम्म. म्हणजे सध्या स्वस्त झाले पेरू. तुम्ही म्हणसाल गावाकडनं जी फळं आणले ते, तर गावाकडची फळं संपलेत आणि आता परत डाएट चालू करायचं किंवा मला प्रेग्नेन्सीमुळे बाकीच्या गोळ्या खाण्यापेक्षा बरं आहे, हे विटॅमिन सगळं भेटतं आपल्याला. आणि आम्हाला सवय आहे भरपूर फ्रुट्स खायची, म्हणजे शेतात आपल्या घरचं असल्यामुळं किती पण खाल्ल्याने त्याला माप नसते. तर एवढे आणले. त्यानंतर हे स्वीट कॉर्न मग आहे. कशी होती हो? हे आहे तुमचं 90ला 3 किलो, म्हणजे 30 किलो, 30 रुपये किलो. 30 रुपये. आणि किलोमध्ये किती बसते? हार्डली 3. 10 रुपयाला एक पडलं म्हणायचं. हो. तर हे आणले. हे आयुषला मका आवडते खूप, त्याच्यामुळे आणले. खरंच आता हे खरबूज आहे आणि हे कुंदन जातीचं खरबूज आहे. आणि दुसरं एक खरबूज असतं, साईजला छोटं असतं ते, पण जास्त गोड असतं, मग त्याचे ती बॉबी जाते त्याची. आणि हे कुंदनचं आहे. हे मोठं असतं, वास दिसायला छान येतो मस्त, पण चवीला ते जास्त छान आहे. तुम्ही छोटं नव्हतं का ते? ते बॉबी नव्हतात मार्केटमध्ये. हां हां. आणि हे किती किती आहे? हा हे 20 किलो. 20 किलो आहे आणि चांगले फ्रेश आहेत एकदम. पण एवढा आहे की तुम्ही आपण तिकडे गुलटेकडी मार्केटला जातोय फ्रुट्स घ्यायला, तर थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन जमत नाही, जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायला लागतं, तेव्हा आपल्याला ते कमीमध्ये भेटते. राईट. आणि नॉर्मल नाही का, रिटेल गिरायकला किती हे 50ला विकत होते. हां, असं 50 रुपये किलो नॉर्मल आपण किलो 2 किलो घ्यायला गेले तर, पण असं बघायला गेलं तर आपल्याला 20 रुपये किलो भेटतं. म्हणजे 30 रुपये किलो एक. अच्छा सॉरी, हा 30 रुपये किलो भेटल्या. म्हणजे 1 कॅरेट घेतलं का, म्हणजे 1 कॅरेटमध्ये 20 किलो बसतंच. बसतं. हां, हे 20 किलो आहे आपले सगळे. पण आता मला ना ह्या ठिक्यामध्ये ठेवून नाही जमणार, सुट्टेच ठेवायला लागतील, फ्रीजमध्ये एवढी जागा नाही बसणार सगळं एवढं, तर हे साईडलाच ठेवायचं. आता आयुषला तसा पिझ्झा खूप आवडतो, सारखा त्याला पिझ्झा खायचा असतो, पण जर फ्रुट्स ऑप्शन असेल ना तर पहिली प्रायोरिटी तो फ्रुट्स खातो. आणि दुसरं थंडीत, म्हणजे मला तरी भेटतं, थंडी वाजायला लागली ना चहा पी वाटतं, मग त्यापेक्षा हे बरं आहे फ्रुट्स होतं. आणि हेल्दी खाऊन आजारी पडून परत दवाखान्यात पैसे घालवणे, एकूण एक काय आहे, तर हेल्दी गोष्टींवर पैसे खर्च केलेले कधी पण चांगले. आता दवाखान्यात गेल्यानंतर 1000-500 जाणारच आहेत आपले, त्यापेक्षा हे फ्रुट्सवर गेले तर कधी पण चांगले, किंवा नंतर थोड्या दिवसांनी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घ्या, हे घ्या ते घ्या, त्याच्यापेक्षा बरं आहे ना आपण नॅचरल सगळं जाते व्हिटॅमिन. आणि प्लस थंडीत पाणी जात नाही, हे खाल्ल्यानंतर बॉडी पण हायड्रेटेड राहते. आणि मला हे संपवायचं टार्गेट आहे तसं बघायला गेलं, पण ठीक आहे, ह्याच्यामुळे काय होतं, पाणी भरपूर जाते बॉडीमध्ये आणि बॉडी हायड्रेटेड राहते. तुम्ही म्हणता ना स्किनला काय वापरता हे ते, असं मल्टीव्हिटॅमिन हे फ्रूट जास्त खाण्यात असते, त्याच्यामुळं स्किन चांगली राहते. मला कधीच आतापर्यंत पिंपल्सचा त्रास नाही, किंवा काहीही लावलं तर काहीच होत नाही स्किनला, म्हणजे सेन्सिटिव्ह नाही आहे स्किन माझी. मग खाणं पिणं पण असेल कदाचित.
दुसरं म्हणजे आता थंडी सुटली आहे तर थंडीसारखं काय ना काय खावं वाटतं. पण काय होतं अनहेल्दी दुसरं काय खाण्यापेक्षा लगेच आपण ऑर्डर करतो. आपल्याला इथं शहरामध्ये ती सोय असते, लगेच ऑर्डर करायचं पिझ्झा बर्गर काय नॉनव्हेज. पण त्याच्यापेक्षा फ्रुट्स असतील इकडे जातील पैसे थोडे चार्ज असतील पण त्याच्यापेक्षा तर कमी जातील आणि वर आपल्या बॉडीसाठी पण चांगलं आहे. म्हणजे अगदीच आम्ही कधीच ऑर्डर करत नाही असा पण भाग नाही, करतो. पण फ्रुट्स वगैरे ऑप्शन असेल ना हेल्दी मग ते हे होत नाही. आता एवढे सगळे खरबूज आहे. तसं बघायला गेलं ना जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो ना सिजनेबल गोष्टी नेहमी घ्यायच्या. आपल्याला कसं वाटतं की सीझन नसेल ना त्या गोष्टी खायच्या असतात पण ते सगळं औषधं वगैरे मारून आणलेलं असते. पण त्याच्यापेक्षा नाही नॅचरल जी गोष्टी आहेत ना ज्या ज्या सीझनमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात ना त्या जास्त खायच्या आपण. फळांमध्ये पण तसंच आहे आणि भाज्यांमध्ये पण तसंच आहे. म्हणजे थोडक्यात जे स्वस्त फळं आहेत तेच खायची. तर एवढं सगळं आणलंय. आज उद्यापासून हेल्दी खाण्यावर फोकस असणार आहे. म्हणजे आतापर्यंत पण हेल्दीच खात होतो पण आता गावाकडची फळ संपली म्हणून आता ही फळं एवढी सगळी आणली. आणि अशा काही कमेंट करू नका की बाई तर खातच राहते हे ते असं. मागच्या वेळीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच 1-2 कमेंट आल्या होत्या तशा. पण हेल्दी खाते जे पण खाते ते. आता आजचा सगळा दिवस खरं तर मला ह्या भाज्या धुवून नीट करून फ्रीजमध्ये लावण्यातच जाणार आहे. खूप वेळ जाईल. आणि तसं बघायला गेलं तर जर 15 दिवसांनी हे मार्केटमध्ये चक्कर टाकतात. मग कधी कधी फ्रुट्स नसले आणायचे ना तरी पण ते चक्कर टाकतात. कारण आता आमचा मेन जो व्यवसाय आहे तर शेतीचाच आहे. तर शेतामध्ये सध्या बाजारभाव काय चालू आहे किंवा मार्केटमध्ये काय आले नवीन किंवा व्यापाऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट होते. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मार्केटमध्ये अपडेट राहण्यासाठी हे 15 दिवसात एकदा चक्कर टाकतेच मार्केटमध्ये. आणि फक्त फळं आणायचं म्हणून नाही तर अदर पण गोष्टींची माहिती भेटते मार्केटमध्ये गेल्यावर. त्यामुळे जर 15 दिवसांनी एक चक्कर असते गुलटेकडी मार्केटला ह्यांची. आता मी प्रेग्नेंट असल्यामुळे मला ह्या म्हणजे फ्रुट्सवरच आहेत सध्या. का बरं डॉक्टर काय देणार विटॅमिनच्या गोळ्या देणार आहे फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देणार आहे तर हे सगळं त्यापेक्षा मी नॅचरल फ्रुट्स खाते जास्त करून. आणि माझी जी डॉक्टर आहे ती जास्त गोळ्या नाही देत कारण उगीच जास्त बरं ह्याची गोळी त्याची गोळी असं नाही देत. कधी मी तिला सांगितलं ना की मला डोकं दुखते किंवा चुमळते ती मग त्यांचं म्हणणं असं थोडं सहन कर, प्रत्येक गोष्टीला गोळी नाही खायची असं. आणि दुसरं म्हणजे थंडी खूप आहे तुम्ही पण काळजी घ्या आणि खाण्यावर खर्च होऊ द्या, दवाखान्याचा खर्च कमी करा आणि फळं वगैरे खात राहा, चांगलं राहा. फळं भाज्या सगळं हेल्दी खात राहा, स्वतःची काळजी घ्या कारण थंडी जास्त आहे आणि आपली प्रतिकारशक्ती थंडीत कमी होत असते. त्यामुळे जेवढं हेल्दी आहे तेवढं खात राहा. तेलकट बिलकट शक्यतो टाळा. आता एवढी सगळी भाजी बघून मला असं वाटायला भाजीवालीचा फील यायला लागलाय मला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.